मंडळी, भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती होत असून तब्बल 21,413 जागांसाठी ही मेगा भरती होणार असून 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण पगार किती असणार आहे, कोणाकोणाला अर्ज करता येणार आहे, अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे सादर करायचा, अर्जाची शेवटची तारीख काय आहे आणि अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे आपल्याला त्यासोबत जोडावी लागणार आहेत, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, भारतीय डाक विभागात ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे आणि या भरतीतून तब्बल 21,413 जागा भरल्या जाणार आहेत. मित्रहो, इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाकसेवक या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया इंडिया पोस्टने 10 फेब्रुवारीपासूनच सुरू केलेली आहे. इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाकसेवक म्हणजेच GDS रिक्त पदांसाठी पात्र असलेले सर्व उमेदवार इंडिया पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच indiapost.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 3 मार्च 2025 अशी निश्चित करण्यात आलेली असून या भरतीतून 21,413 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ही पदे भरली जाणार आहेत. आता अर्ज करताना जर काही चूक झाली तर त्यासाठी 6 मार्च ते 8 मार्च या कालावधीत आपण फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतो या फॉर्म एडिट करू शकतो. आपण त्या फॉर्ममध्ये झालेल्या चुका सुधारून पुन्हा अर्ज आपला सबमिट करू शकतो, परंतु शक्यतो आपण अर्ज भरताना चुका होणार नाहीत यासाठी काळजी घ्यावयाची आहे. मित्रहो, ग्रामीण डाकसेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असणे गरजेचे आहे. उमेदवाराला गणित आणि इंग्रजीमध्ये मिळालेले गुण हे उत्तीर्ण असावेत, म्हणजे तो पास झालेला असावा. याशिवाय उमेदवाराचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 40 वर्ष अशी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली असून राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे, तीही फक्त वरच्या वयात, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष वय हे पूर्ण असावं. नंतर मित्रहो, आपण अर्ज कसा करायचा, तर आपण ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी सुरुवातीला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवरती आपण जायचं आहे. त्यानंतर त्या वेबसाईटच्या होम पेजवर आपण गेल्यानंतर रजिस्ट्रेशन असा एक ऑप्शन येईल. त्या रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आवश्यक ती आपली माहिती भरून स्टेज 2मध्ये ॲप्लाय ऑनलाईन लिंकवर क्लिक करून फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर फी पेमेंटवर क्लिक करून निश्चित फी आपली जमा करायची आहे आणि शेवटी पूर्णपणे भरलेला फॉर्म सबमिट करून प्रिंटआउट घेऊन तो सुरक्षित ठेवायचा आहे. तर मित्रहो, या भरतीद्वारे देशभरात ग्रामीण डाकसेवकांच्या 21,413 पदांवर नियुक्ती करण्यात येणार असून या निवडलेल्या उमेदवारांना ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी 12,000 रुपये ते 29,380 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे. तर डाकसेवक किंवा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 10,000 ते 24,470 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रहो, ही आलेली सुवर्ण संधी आपण न दवडता आपण आपला अर्ज सादर करायचा आहे आणि सरकारी नोकरी म्हणजेच इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये आपण आपली नोकरी निश्चित करायची आहे. मित्रो, आपल्या संपर्कामधील आपले मित्र तसेच पाहुणे यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये निघालेल्या भरतीची त्यांना माहिती मिळेल आणि त्यांच्या हातून ही सुवर्ण संधी सुटणार नाही. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच आपण
या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.